श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कष्टाला पर्याय नाही आणि जिद्दीला वयाचं बंधन नसतं हे वाक्य आपण अनेकदा ऐकत असतो. पण हेच वाक्य आपल्या रोजच्या जगण्यात सिद्ध करून दाखवणारी काही माणसं आपल्या भोवतीच असतात. आज अशाच एका उत्तुंग व्यक्तिमत्वाला आपण भेटणार आहोत. गेली 50 वर्ष अविरत दुग्ध व्यवसाय करत आजही वयाच्या या टप्प्यावर स्वतः ग्राहकांपर्यंत जाऊन अत्यंत निष्ठेने दूध विक्री करणारे रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथील माधव भावे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. काका नमस्कार आणि आपल्या कार्यक्रमात स्वागत. नमस्कार, धन्यवाद. 1976 मध्ये एका म्हशीपासून सुरू झालेला हा प्रवास सायकलीवरून आणि एसटीने दूध वाहून नेण्यापासून ते आज अगदी सेंद्रिय सुपारीची समृद्ध बाग फुलवण्यापर्यंतचा आहे. माधवराव भावे काकांनी प्रामाणिकपणा, वेळ आणि गुणवत्तेच्या जोरावर 3 पिढ्यांचे ग्राहक जोडले. तर मग आज आपण काकांचा हा प्रवास जाणून घेऊया. काका, 50 वर्षांपूर्वी साधारण 1976ला तुम्ही एका म्हशीपासून दुधाचा व्यवसाय सुरू केलात. घराच्या बेताच्या परिस्थितीतून या व्यवसायाकडे वळण्याची आणि स्वतः तूप दूध विकण्याची जिद्द तुमच्या मनात निर्माण कशी झाली? हो, त्याला कारण असं झालं की मी आधी 11वी झाल्यानंतर घरी राहायचं ठरलं. माझे 2 भाऊ मुंबईला नोकरीनिमित्त आणि वडील म्हातारे, आई वडील म्हातारी आणि आमची भात शेती भरपूर होती. आमची परिस्थिती बेताची असली तरी खाऊन पिऊन आम्ही सुखी होतो. आणि 4 बहिणी 3 भाऊ, आम्ही 7 जण आम्ही भावंड. आणि 7 भावंडात मी सगळ्यात लहान. अच्छा. त्या माझं बालपण खूप छान गेलं. सगळ्यांनी लाड काढण्यात माझं बालपण गेलं. आणि आमची आई खूप आजारी होती. अच्छा. आणि कुठेही तूप मिळत नव्हतं. असं करता करता मी जिद्दीने ठरवलं की आपणच आता तूप तयार करायचं आणि विकायचं. ह्याच्यातून ती संकल्पना निर्माण झाली. आणि घरी नुसती शेती करून भागण्यासारखं नव्हतं, जोडधंदा हवा. म्हणून मुळात मी आधी बैलगाडी व्यवसाय सुरू केला. बैलगाडी व्यवसाय सुद्धा मी गेले 50 वर्ष करतोय. आता मी गेल्या वर्षीपासून बैलगाडी धंदा बंद केला. बैलगाडी धंद्यात मी खूप भरपूर पैसे मिळवले, भरपूर ग्राहक जोडली. मोठमोठे बैल म्हणजे मी सगळी खिलार बैल वापरली, शेतीसाठी पण आणि बैलगाडीसाठी पण. बैलगाडीतून आम्ही लाकूड, वाळू, चिरा, मी चिरेखणीवर सुद्धा स्वतः जायचा बैलगाडीवर. चिरा ओढून खाली, तेव्हा ट्रक नव्हते, तेव्हा बैलगाडीनंच सगळी वाहतूक व्हायची. किंवा रात्री तेव्हा रिक्षा काही नव्हत्या, वाहतुकीचं साधन मोठं काही नव्हतं. वाडीतील लोकांना कुठे विंचू लागला, कुठे आजारी कोण झालं तर बैलगाडीन दवाखान्यात न्यायचं. हे मी रात्री कधी किती वाजता मला उठवायला आले तरी मी जात असे. आणि विनामूल्य म्हणजे लोकसेवा म्हणून मी ती केली. पण म्हणजे ह्या व्यवसायाबरोबर तुमची खिल्लार जोडी आणि बैलगाडी हे तुमचे साथीदार होते नाही का? हो, साथीदार. बैलगाडी आणि माझी जोडधंदा खूप चांगला. आणि मला मुळात बैलगाडीची खूप हौस. अच्छा. कारण तुम्ही आत्ता मागच्या वर्षी बैलगाडी विकली असं म्हणाला, म्हणजे आतापर्यंत चालवत होता? मी स्वतः गाडीवर जात होतो. कामगार होतेच, पण कामगार काय ठराविक लिमिट मध्येच काम करणार. पण भाडं आलं की सोडायचं नाही, ही माझी जिद्द. मग ते कधीही येऊन दे, रात्री 11 वाजता जरी भाडं आलं तरी मी भाड्याला जात असे. तुम्हीच सांगितलं की तुमच्याकडे बैलगाडी होती, पण मला अजून जाणून घ्यायचं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये कोतवडे ते रत्नागिरी असं तुम्ही जो दुग्ध व्यवसाय करायचा, त्याच्यामध्ये तुम्ही सायकल, एसटीने दूध विक्रीसाठी रत्नागिरीपर्यंत यायचा. तर तो प्रवास कसा होता? त्याच्या काही आठवणी आहेत का तुमच्या? हो, तो प्रवास म्हणजे आधी आमच्या गावात नदीवर पूल नव्हते. पाण्यातनं मार्ग काढीत पलीकडे यायचं. साखरतरपर्यंत सायकलनी यायचं. साखरतरला सिटी बस असायची पलीकडे. सिटी बसनी रत्नागिरीत यायचं. आणि तिथे एक सायकल ठेवली होती, कॅन तिथे लावून सायकलनी दुधं घालायची. अर्थात तेव्हा माझ्याजवळ फार मोठं दूध नव्हतं, कारण 5-7 म्हशी होत्या. आणि नंतर एक करता आम्ही 24 म्हशी केल्या. 24 म्हशी, 4 गाई, 4 खिलार बैल. अरे वा. आणि मी कुवारबाव पर्यंत लाईन घातलेली आहे. बापरे. बंदर रोड ते कुवारबाव. म्हणजे मग नंतर मी दूध भरपूर सुरू झाल्यावर मी स्कूटर घेतली. जेव्हा कप पहिली रत्नागिरीत आली तेव्हा मी पहिली गाडी घेतली. अच्छा. आणि ते स्कूटरनी दूध घालायचा, तेव्हा 2 वेळा दूध आमचं रत्नागिरीत यायचं. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात मला आमच्या मिसेसची भयंकर साथ मिळाली. अच्छा. तिने खूप आम्हाला चांगली साथ दिली आणि अजून पण देते. अच्छा. माझ्या मुली, कारण दुधाचा धंदा असा आहे, हा एकाचा नाही. तो म्हणजे त्याला 4 लोकच लागतात आणि स्वतःची घरातली माणसं पाहिजेत. आणि त्याप्रमाणे आमची होती. मुली लहान होत्या तेव्हाही सुद्धा ती मला गोठ्यात मदत करायची.
नंतर मुली मोठ्या झाल्या, मुली दूध काढायला लागल्या, हां मिसेस दूध काढायची, आम्ही चौघं मिळून आणि कामगार असे आम्ही 5 जण दूध काढायचे. आणि माझं रेकॉर्ड म्हणजे मी 5:30ला बाहेर पडायचा दूध घेऊन. रत्नागिरीत मी 6, 6:15ला टच असायचा. वा ते 3ला उठून हा सगळं दूध काढून हां. रत्नागिरीत यायचं, दूध घालायची, घरी जायचं. हां. आणि आत्ता सुद्धा आम्ही जनावरं कमी केली आहेत. हां मी गावातलं दूध घेतो अच्छा. आणि रत्नागिरीत ग्राहकांपर्यंत पोहोचवतो. हां आणि आम्ही क्वालिटी जपली होय खरं आजपर्यंत. हां. ₹1.25 रत्नागिरीत मी ₹1.25 दूध घातलेलं आहे. ते आता आम्ही अच्छा. ₹80 दूध घालतोय. बरोबर म्हणजे एवढा माझा प्रवास आहे. होय खरं आहे. ₹1.25 ते ₹80 पर्यंतचा प्रवास खरं तर म्हटला पाहिजे. होय तुम्ही स्वतःच उल्लेख केला तुमच्या पत्नीचा होय आणि या व्यवसायामध्ये एकतर वेळ, गुणवत्ता आणि स्वच्छता ह्या सगळ्यात जास्त तीन 3 गोष्टी जपल्या महत्त्वाच्या. पाहिजेत. हो हो तर तुम्ही सांगितलं की तुम्ही लवकर उठायचा, तर तो दिनक्रम कसं काय काय असेल ते आम्हाला सांगा ना. पहाटे 3ला उठायचं, हां आपलं रोजचं अन्नी आटपायचं की गोठ्यात दूध काढायला जायचं. हां दूध काढून दूध मोजून कॅन भरून गाडीला लावायचे हं. की 5:30ला बाहेर पडायचं. आणि माझा टायमिंगचा मी एवढा बंद आहे की माझी जर गाडी कधी वाजली नाही तर लोक म्हणतात आज भावे काका गेले नाहीत, काय झालं आहे. आणि फोन येतात, खरंय. आपुलकीन फोन बरोबर, येतात अगदी. की बा का नाही, बा का उशीर झाला. हं. कारण तेव्हा कसं होतं, नदीला पाणी असलं की थांबायला लागायचं. हो. नंतर 81 मध्ये साखरतरचा पूल झाला, हं. पण तो वाहतुकीला चालू नव्हता. हं. नंतर मग आमच्या घरापर्यंत गाड्या यायच्या. हां मग ते ड्रायव्हर कंडक्टर रात्री वस्तीला असायचे, गाडी आमच्या इथेच वस्तीला असायची. अरे वा. मग कोणाचा डबा नसला तर त्याला डबा द्यायचा. हं. हे असं सगळं चालायचं. अच्छा आणि आणि तेव्हा आमचे वडील घरी होते. हं. मुळात आमचं कसं, आमच्या वडिलांचा लोण्याचा धंदा मुंबईला होता. हां म्हणजे ते फिरून धंदा करायचे. आमची आई आणि वडील, आई घरी सगळे तयार करून ठेवायची आणि वडील रोज एक नवीन गावात लोणी घेऊन विकायचे. हं. 48 नंतर वडिलांनी धंदा बंद केला. हं. आणि त्या ह्याच्यातनं म्हणजे मुंबईला वडिलांना आमच्या लोणीवाले भावे अच्छा. म्हणूनच ओळखत, जशी मला आता इथे दूधवाले भावे ओळखतात तशी त्यांची ओळख होती. हां. वडील आमचे कीर्तनकार होते, चांगल्या पट्टीचे कीर्तनकार होते, तबलजी होते. हं. या सगळ्यातनं मला त्यांची ऊर्जा मिळाली आणि त्यांची खूप मोठी पुण्याई आमच्या पाठीमागे आहे. खरंय हां. अगदी. कारण तुम्ही तुमची स्वतंत्र ओळख पण निर्माण केलीत आणि जे वडिलांनी जपलं ते तुम्ही हो, हो. जपलं. असं म्हणतात की 3 पिढ्या ओळखतात भावे काकांना. होय मग अशा 3 पिढ्या रत्नागिरीत आहेत, आहेत. हो की नाही. हो होय. मग इतकं हे जे विश्वास तुम्ही टिकवलात, नातं टिकवलं, तर काय आठवणी आहेत त्यांच्या? असे कोण ग्राहक आहेत ज्यांच्या काय ग्राहक आहेत, आठवणी? सर मुकादम म्हणून बाई आहेत, हां त्यांना मी दूध घालतो. त्यांचा नातू आत्ता 12वी झाला अच्छा तरी अजून तो गाईचं दूध पितोय. तसेच एसटीत राजन जोशी म्हणून आहेत, हां. ते रिटायर झाले, त्यांच्याकडे पण माझं अजून दूध चालू आहे. पूर्वी मी 5 लिटर दूध घेऊन रत्नागिरीत यायचा. हां. खर्च करता करता 125 ते 130 लिटर आम्ही दूध रत्नागिरीत सुरू केलं. अरे वा. पण तेव्हा दोन्ही वेळा आम्ही दूध घालायचे. हां. बंदर रोड, खालची आळी, पूर्ण अगदी वरती कोहारबाव हं. आणि एसटी कॅन्टीन, हं. इकडे सगळीकडे दूध. आणि सगळीकडे मी स्वतः दूध घातलेलं आहे. हं. आणि माझ्या आजारपणाच्या काळात मध्यंतरी मी काही आजारी पडलो होतो, हां. तेव्हा आमच्या सासूरवाडीच्या माणसाने मला खूप मदत केली. अच्छा हा, म्हणजे आमची मेवणी पटवर्धन हायस्कूलला ती काळेबाई म्हणून तुम्ही जर ओळखत असाल हं. तर तिने सुद्धा दूध घातलेलं आहे. अच्छा मेवण्यानी दूध घातलेली हां. आहे. सासूरवाडीच्या माणसांची खूप, आणि मित्रमंडळ, हो आम्ही माणसं खूप भरपूर जोडली. हां खरंय हां. खरंय. तेच तुमच्या मला वाटतं व्यवसायाचं आधी पहिलं मूळ हे असणार, बरोबर आहे ना. हो, आणि जेव्हा दूध धंदा मी करायचं ठरवलं हं. तेव्हाच ठरवलं की तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ. आणि हे असेल तरच तुम्ही कुठलाही धंदा करा. समोरच्या माणसाची तुम्ही नीट वागलात तरच शक्य आहे ते, खरंय. नाहीतर. आणि टायमाचं बंधन, हां टाईम याला महत्वाचं आहे. दुधाच्या धंद्याला टाईम आणि स्वच्छता हो ही मोठी आहे आणि ते आजपर्यंत आम्ही टिकवले. तूप आणि लोणी हां. आमचं रत्नागिरीत नाव आहे. हां आमच्याकडलं साजूक तूप आणि लोणी अगदी पुणा मुंबईपर्यंत आम्ही कुरिअरनी पाठवतो. अरे वा. आणि ही सगळी मेहनत तिची आहे, मिसेसची आहे. हो. हा. तुम्ही दूध विक्रीला बाहेर पडत होय. होतात, मग ह्या घरी मुली आणि शुभांगी काकी हे होय. सगळं करत होत्या, तर ते कसं चालायचं त्यांचं आणि तुम्ही ते कसे पाठवायचात? म्हणजे नाही, आता काय, मग रत्नागिरीत ओळख वाढत चालली, लोकांना वस्तू आवडायला लागल्या, हां त्यामुळे तुपाला गेले. आता माझ्याकडे वेटिंगवर लोक आहेत अच्छा. तुपासाठी. हां हां आणि दूध काही शिल्लक राहील त्यातून तूप निर्माण करायचं. हां आणि त्याचं म्हणजे कणीदार तूप हं. हे साजूक तुपाचं मोठं महत्व आहे. खरंय. आणि तेही सगळं ते हँडल करते. हां. त्यामुळे आणि आम्ही जोडधंदे खूप केले. हां आमच्या दारात मोठा भव्य मांडव आहे, हां तो आम्ही सुपारीची लावली आहे ना, 1600 सुपारीची झाडं लावली आहेत. अच्छा हो, त्यातल्या 2 बागा लागायला लागल्या आहेत. बरं. म्हणजे साधारण 1001 सुपारी आत्ता लागायला लागली, 1000, आणि बाकीची लागणार आहेत. हं. पण ती वाळत घालायला जागा हवी हं. म्हणून दारात मोठा मांडव काढला आहे. हं. दत्त मंदिर आहे आमचं स्वतःचं. अरे वा. हा, 69 साली वडिलांनी आमच्या दत्त मंदिर बांधलं. हं.
आणि ती पुण्याई मोठी आहे आमच्या मग. हो. आणि ह्या सगळ्या याच्यावर दत्तगुरूची कृपा खूप आहे अच्छा. आमच्यावर. हां. आम्ही जी फुल नाही फुलाची पाकळी त्याची सेवा करतोय हां. त्याचंच हे मी फळ समजतो. बरोबर. आणि त्यानंतर मग आम्ही कार्यालय चालवतो, हां. गोरगरिबांची लग्न लावतो आणि बैलगाडीला भरपूर काम आम्हाला. आम्ही लोकांच्या बागा शिपायला घ्यायचा. अच्छा. हां, म्हणजे लोक जी इथं बाहेरगाव शहरातली लोक खेडेगावात जागा घेतात, कलमं लावतात, हां. पण शिपण्याची व्यवस्था नसते किंवा खरं. त्यांना तिथे माणसं उपलब्ध नाही. होय. मग आम्ही त्यात उतरलो. अच्छा. आम्ही विश्वासाने त्यांच्या बागा शिपून दिल्या आणि हे सगळं करताना लोकांचा विश्वास मी संपादन केला हां. आणि त्याचंच हे फळ आहे. मिरच्या वांगी आमची पूर्वापार म्हणजे आई सुद्धा आमची मिरच्या वांगी लावायची. हां. ती भाजी रत्नागिरीत आणून मी सायकलनी घातलेली आहे. अच्छा. म्हणजे शाळा चालू असताना सुद्धा मी सकाळी लवकर येऊन मार्केटला भाजी घालून घरी जायचा आणि तो पुढे वसा आमच्या मिसेसनी चालवला. अच्छा. तो वांगी मिरच्या भरपूर. हां. तुमच्या संगमेश्वरला सावरकर आहेत, हां. त्यांना सुद्धा आम्ही गावठी मिरच्या पुरवायचे. अच्छा. हां. आणि आता आम्ही हे सगळं बंद, म्हणजे वांदरांचा अतोनात त्रास, हां. हां. त्यामुळे आम्ही ते बंद केलं आणि सुपारीकडे वळलो. अच्छा. पण मग शेती पण तुम्ही करत होता जसं हो. वांगीची वगैरे, त्याबद्दल पण अजून सांगा ना, की काय काय शेतीमध्ये करायचं. शेतीमध्ये भेंड्याची भाजी करायची आम्ही, हं. वांगी लावायचे. 20 ते 25 गुंठ्याला आमची गावठी मिरची असायची आणि त्या मिरचीची विक्री सगळी आम्ही स्वतः करायची. अच्छा. कामगार होते, कामगार आहेत. म्हणजे भात शेतीपेक्षा पण मिरचीकडे जास्त हो, तुम्ही भात कल शेती होता. पावसाळ्यात भात शेती करायची. हां. उन्हाळ्यात भाजीपाला आणि कडधान्य, चवळी, कुळीत, हां. उडीद हां. आणि हे सगळं निवडून धान्य द्यायचं. आणि आमची ख्याती होती की बाबांकडचं धान्य निवडूनच येणार. अरे वा. हां. खरे. आणि हा सगळा मी सांगितलं ना, 50% सुद्धा 60% म्हटलं तरी चालेल, वाटा तिच्याकडे जातो. खरे हां. खरे. कारण मी बाहेर पडलो की मागचं सगळं सांभाळायचं काम तिचं बरोबर. आहे. होय. आणि माझ्या मुली हुशार आहेत, होय. दोन्ही जावई हुशार आहेत, निर्व्यसनी आहेत आणि ते दोघेही दत्तभक्त आहेत. अरे वा. खूपच छान. त्यामुळे म्हणजे आमच्या मुलीचा दत्तफूड प्रॉडक्टचा व्यवसाय करते ती. अच्छा. ती आता सध्या रत्नागिरीत राहते. दोन्ही नाती आमच्या पुण्यात आहेत. हां. एक लॉ करते, हां. एक बायोटेक्नॉलॉजीला आहे आणि नातू इथे आहे, रत्नागिरीत असतो. तो आता 12वी झाला. बर. सगळं उत्तम आहे. अच्छा. मग तुमची मुलगी पण आता व्यवसायामध्ये पडली. हो, व्यवसायात पडली. लोणची, मिरची, तुमचे सगळ्या प्रकारची पिठं, हे सगळं ती करते. मसाले, आणि तिने पण क्वालिटी जपली आहे. बरोबर. हां हां. काका, तुम्ही सांगितलं बैलगाडीचा व्यवसाय तुमचा. आत्ता जर आपण बघितलं ना, तर अशी एक पद्धत आहे की शेतकरी शेती झाली की त्यांच्या गुरांना सोडून देतात होय. आणि त्यांची काळजी घेत नाहीत. तुम्ही तर खिल्लारी जोडी हो. सांभाळलीत, इतकी वर्ष बैलगाडीचा व्यवसाय केलात. आणि मी तर खूपच लहान आहे, पण मला असं माहिती आहे की ते चाबूक लागतो तयार हो. करायला, त्याची वैरण लागते, सगळं त्या लागतं. गाडीचं तेलपाणी करावं लागतं. हे सगळं करणं म्हणजे एक बैलगाडी चालवणं. म्हणजे मी खूप लहान असताना मी त्या बघितल्या आहेत, बैलगाड्या हो, शहरात बरोबर. फिरत होत्या. 2 बैलगाड्या होत्या माझ्याकडे. अच्छा. हो, हो. हां. 2 बैलगाड्या मग होत्या. तो कसा काय व्यवसाय सुचला तुम्हाला? आपल्या 11वी झाल्यानंतर वडील हां. आमचे म्हणाले, हां. हे 2 भाऊ आमचे मुंबईला, आणि तेव्हा आमची शेती भरपूर, आणि तेव्हा शेती हेच माध्यम असायचं. हां. शेती हे उत्पन्नाचं तेव्हा साधन होतं. हो, आता खरं. काय ते परवडत नाही, तो सोळा विषय. हां, पण हां. तेव्हा भात शेती उत्तम, तेव्हा पाऊस उत्तम पडायचा. पण नुसती शेती करून भागणार नाही, बरोबर. हे माझ्या डोक्यात होतं. हां. म्हणून मी पहिली आधी बैलगाडी घेतली. अच्छा. आणि तेव्हा काय बाकीचे हे मोठे ट्रक ही वाहतुकीची नव्हते. साधनं नव्हती. हो. आम्ही रिकामे सिलेंडर घेऊन रत्नागिरीत यायचे, रत्ते भरून इकडनं घेऊन जायचे. अच्छा. हो, हां. भरपूर कामं आम्ही केली. हां. किंवा कोणाचं काय सामान न्यायचं असेल तर न्यायचं, गुरांची खाणी, हे आम्ही सगळी बैलगाडीने वाहतूक करीत होतो. पण मधल्या काळामध्ये, आता हे तुम्ही मागच्या वर्षीपर्यंत तुमची गाडी होती, हो हो. मधल्या काळामध्ये नवीन गाड्या आल्या, होय. ट्रक आले, डंपर आले, छोटे छोटे हो, टेम्पो आले. मग तेव्हा पण हा व्यवसाय कसा नाही, चालला? आमचा चालला होता. आमची कशी, आम्ही बागा लोकांच्या शिपायला घेत होतो, हां. त्यामुळे आमचा धंदा फिक्स होता. हां. पण माझा एक कामगार अटॅकने गेला, अच्छा. त्यामुळे मला जरा मोठा धक्का बसला. हं, हं. आणि मग मी आणि मग धंदा पण कमी झाला हळूहळू. हां. त्यामुळे मग एक गाडी ठेवली आणि ती गेल्या वर्षीपर्यंत होती. त्याच्यावर कामगार होता, तो नसेल तर मी जायचा. अजून मला सुद्धा बैलगाडीवर जायची खूप हौस आहे. हौस आहे. आणि मी सगळे खिलार बैल वापरले. म्हणजे आज त्यांची किंमत तुम्ही विचाराल तर साधारण 8-10 लाख रुपये 4 बैलांची किंमत असते. खरंय, तेच म्हणूनच म्हटलं हो, मी. हो. ते सांभाळणं पण आज एक आव्हान आहे खरं तर. हो होय. लोक, कारण अनेकदा आपण बघतो गाई गुरं रस्त्यावर दिसतात, नाही. वाईट वाटतं कधी. आमच्याकडे एकदा म्हैस किंवा बैल किंवा गाय घरा गोठ्यात आली की तो विकेपर्यंत रस्त्यावर जाणार नाही. हो. ही आमची ही आहे. खरं. त्यांना तिथेच सांभाळायचे, आणि जसं आम्ही माणसांवर प्रेम केलं तसं त्यांच्यावर केलं. अरे वा, किती छान. आता माझ्याकडे गाय आहे घरात, हां. गाडीचा आवाज ऐकल्यावरती ओरडायला लागते.
सुपारीच्या झाडांबद्दल किंवा बागेविषयी तुम्ही सांगितलं आणि सेंद्रिय खत वापरून तुम्ही ती बाग पोसली आहात, तर तसं होतं का? आणि सेंद्रिय खत वापरलं म्हणजे काय काय वापरलं? सेंद्रिय खत म्हणजे पालापाचोळ्यापासून जे खत किंवा गांडूळ खत आणि शेण. आमचा गोबर गॅस आहे, हां. त्यामुळे आम्हाला सिलेंडरची काळजी नाही. अच्छा. गोबर गॅसचं जे शेण येतं ते अतिशय बागेला उत्तम आहे, हां. ते आम्ही वापरतो. आणि वर्षातून 3 वेळा खत, बागेला रोज नियमित पाणी, साफसफाई हे सगळं केल्यामुळे माझ्याकडे 3ऱ्या वर्षी उत्पन्न सुरू झालं. अच्छा. हो. हां. किती उत्पन्न असं येतं? आता साधारण माझ्याकडे 2 टन सुपारी होती, हां. पण अजून बाकीची झाडं लागायची आहेत. हां. साधारण 8-10 टनावर सुपारी न्यायचा माझा संकल्प आहे अच्छा. आणि तो होणार. मग तुम्ही ते कुठे पाठवता का? हा, नाही, ते व्यापारी साठे म्हणून व्यापारी आहेत, हां. ते मे महिन्यात येऊन सगळी सुपारी घेऊन जातात. अच्छा. म्हणजे तुम्ही त्याला एक विक्रीचं पण हे जोडून ठेवलेलं हो आहे. हो होय. हो ना? म्हणजे जेव्हा आमची 5-10 किलो 25 किलो सुपारी होती तेव्हा पण तेच नेत होते, आणि आता एवढी होते तरी तेच नेतात. काका, खरं तर कोतवडे हे गाव रत्नागिरी शहरापासून पण खूप आतल्या बाजूला आहे. 15 किलोमीटर 15 किलोमीटरवरचं आहे. आणि असं असून सुद्धा तिथून तुम्ही हा व्यवसाय करता आणि तुम्ही माणसं पुण्या मुंबईपर्यंत जोडलेली हो, आहात. होय. हे माणसं जोडणं हे खरं तर तुम्ही म्हणता हे सगळ्यात महत्वाचं आहे. होय. आणि डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर साखर. हा एक तुम्ही मूलमंत्रच दिलाय मुलांना की ज्यांना आता व्यवसाय हां. करायचा आहे. पण हे जोडलत माणसं, तर काय अनुभव होते? काही आठवणी तुमच्याकडे असतील त्यांच्याबद्दलच्या? नाही, माणसांचा जोडले, काही वाईटही अनुभव आले, हां. पण बरेचसे चांगले आले. आणि हां. माझी दुधाची म्हणाल तर ग्राहक सगळे चांगले आहेत. हां. माझ्या अडचणीच्या वेळात त्यांनी मला खूप आर्थिक मदतही केलेली आहे. हां. कारण दूध धंदा आता असा आहे की याला तुम्ही कितीही भांडवल असलं तरी ते पुरत नाही. खरंय. आणि मग पैसे उचलायला लागतात बँकेकडनं उचलायला. आता आमचं क्रेडिट आहे, त्यामुळे बँकेत पैसे मिळतात, असा काही प्रश्न नाही. आणि आता मशीनच्या किमती साधारण 1.5 लाख 1.25 लाख रुपये मशीनच्या किमती झाल्या, त्यामुळे भांडवल पुरत नाही. बरोबर. पण माझे ग्राहक एवढे चांगले आहेत की कधीही त्यांच्याकडे तुम्ही शब्द टाका की कधीही मला ते मदत करतात. या सगळ्यामध्ये अनेक अडचणी पण अडचणी आल्या आल्या, खूप मानसिक आल्या, म्हणजे काय घरगुती अडचणी आल्या. या धंद्यात साधारण तुम्हाला सांगतो, एका वेळी माझ्या 15 दिवसाच्या फरकात 2 मोठ्या म्हशी गेल्या अटॅक येऊन. अरे बापरे. तेव्हा म्हणजे मी जरा हादरलो होतो, पण चिकाटी सोडली नाही. कारण म्हटलं निसर्ग आहे, होय. त्याला काही पर्याय नाही. त्यातून उभा राहिलो. आणि चिकाटी ह्या धंद्याला महत्वाची आहे. आणि स्वतः सगळं केलं पाहिजे, स्वतः किमान त्यात लक्ष आपलं पूर्ण पाहिजे. आणि हा धंदा कसा 24 तास बांधिलकी आहे याला. बरोबर. जनावरांवर लक्ष ठेवलं पाहिजे, हे झालं पाहिजे. आणि ह्यातूनच तुम्हाला मी सांगतो, आमचा स्वरूप काळे डॉक्टर, काळेबाईंचा मुलगा, तो लहान असताना माझ्याकडे यायचा. आणि तो शनिवारी शाळा सुटली की शनिवार रविवार आमच्याकडेच असायचा. लहान होता, पण तो तेव्हा सुद्धा तो आमच्या हिला म्हणायचा की मावशी मी गुरांचा डॉक्टर होणार. अच्छा. आणि त्याप्रमाणे तो आज डॉक्टर झाला आहे. हां. आणि आता संबंध जिल्ह्यात तो मोठा डॉक्टर आहे. हो, खरंय. पण त्या काळामध्ये गुरांची अशी काळजी घेण्यासाठी वैद्यकीय सेवा नव्हत्या. मग तेव्हा काय करायचं? नाही, होती वैद्यकीय सेवा होती. अच्छा. हां. पण तेव्हा आम्हाला आधी कसं, आम्ही मुळात त्यात पडायचं म्हटल्यावर आम्ही त्यातली माहिती करून घेतली. हां. बारीक सारीकसाठी आम्ही डॉक्टर कधी बोलवित नव्हतो. बरोबर. ही सगळ्याची आम्हाला सवय होती, हां. अंगात ताकद होती, हां. त्यामुळे काही वाटत नव्हतं. खरंय, आणि खरंय. वैद्यकीय सेवा होती. हां. रत्नागिरीतून डॉक्टर यायचे, नंतर आमच्या गावात दवाखाना झाला, हां. सगळे चांगले डॉक्टर आम्हाला मिळाले. यामध्ये आर्थिक जसे अडचणी आल्या तशा दुग्ध व्यवसायातल्या किंवा शेतीमधल्या काही अडचणी, तर त्याच्यावर तुम्ही कशी मात केली? माणसांच्या खूप अडचणी आल्या हां. आणि येतात पण. खरं. म्हणजे एकदा वाटायचं आता हा धंदा पण नको आणि शेती पण नको, हां. असं व्हायचं. पण त्यातून म्हणजे मग काय, तिथे तिथे माझी 4 ठिकाणी लोक जोडलेली आहेत. हां. समजा हा नाही आला तो नाही आला हा, असं करून मला लोकांची खूप चांगली साथ आहे. अच्छा. आम्हाला म्हणाल ना तर आमचं घर म्हणजे आहे रस्त्यावर, पण आम्हाला शेजार कोणाचा नाही. हां. तर आमचे सबंध वाडी, आमची कुणबी समाज आहे, त्यांचा आम्हाला खूप आधार आहे. हां. हां. म्हणजे कधीही रात्री तुम्ही, आता हे फोन झाले हो, हां. तेव्हा नुसती जरी तुम्ही बाहेर येऊन हाक मारली तरी 100 लोक गोळा व्हायचे. खरंय. हां. ही श्रीमंती आहे नाही हां, का? हां. आपल्या गावातली श्रीमंती आहे. गावातली श्रीमंती आहे. बरोबर. हां. काका, आपण हा सगळा तुमचा प्रवास व्यवसायाचा बघितला, पण तुमचं बालपण कसं गेलं, शिक्षण कसं झालं तेही सांगा ना. हो, बालपण माझं चांगलं गेलं. आम्ही 7 भावंड, हां. 3 भाऊ 4 बहिणी. आता आमचा एक मोठा भाऊ वारला, 2 बहिणी गेल्या, 2 बहिणी आहेत. आता आमची मोठी बहीण 86 वर्षाची आहे, अच्छा. ती पार्ल्याला असते. हां. आणि मी सांगितलं ना, मी सगळ्यात लहान, हो, खरंय. त्यामुळे माझं कौतुक भरपूर झालं. हो, हो. श्रीमंती नव्हती, आम्ही खाऊन पिऊन सुखी होतो. हो. वडिलांचा लोण्याचा धंदा बंद झाल्यानंतर 4 बहिणींची लग्न झाली. शेती आमची वडिलांनी स्वकष्टाचीच आमची शेती आहे वडिलांची, त्यामुळे होता तो पैसा संपला. पण आम्ही खाऊन पिऊन सुखी होतो. भरपूर भात पिकवत होतो. गोठ्यात 2 म्हशी होत्या तेव्हा.
तेव्हा दूध तूप सगळं भरपूर होतं. हां. आणि आई आमची खूप मेहनती होती. म्हणजे जशी आता आमची मिसेस आहे हां. तशीच आई आमची खूप मेहनती होती. अच्छा. आईन सगळी खूप माणसं जोडली होती आणि तोच वसा घेऊन आम्ही पुढे चाललाय. बरोबर. त्यामुळे बालपण माझं खूप छान गेलं. बालपण गेलं छान असताना मी माझा छंद सुद्धा जोपासला. हां. मला मी नाटकात खूप बऱ्याचदा नाटकात काम केलेलं अरे आहे. वा. हो. अच्छा. शाळेत असताना मला ह्याचं पारितोषिक मिळालं होतं. अभिनयाचं पहिलं पारितोषिक मला अरे मिळालं वा. होतं. कैलासवासी सुधाकर भावे वकील, हो. ॲडव्होकेट, त्यांच्या हस्ते मला पहिलं पारितोषिक शाळेत असताना मिळालेलं आहे. अरे वा. नंतर हौशी रंगभूमी म्हणून हो. आमची संस्था आहे. हं. त्या संस्थेचा मी 15 वर्ष अध्यक्ष होतो. हं. आणि त्या संस्थेमार्फत आम्ही नाटकं दरवर्षी करायचे. अच्छा. आणि अजूनच ही संस्था चालू आहे. मी हां. आता झेपत नाही म्हणून करीत नाही. हां. पण पुढची मुलं अजून नाटक दरवर्षी करतात. शंकर घाणेकर स्मृतीला हो. दरवर्षी नाटक होतं. खरं. आणि नाटक हा माझा छंद आहे. पण मग कुठली आवडतात? गद्य आवडतात की संगीत? नाही, गद्य. गद्य नाटकं आवडतात? संगीतही आवडतात पण संगीत नाटकाला म्हणजे आर्थिकदृष्ट्या ती करायला परवडत बरोबर. नाही. हो. त्यामुळे आम्ही ती बरीचशी गद्य नाटकं करतो. हां. आणि अजून ते चालू आहे. कुठल्या कुठल्या नाटकात काम केलेत? दुरितांचे तिमीर गाओ, अरे वा. लहानपण देगा देवा, वा. मला काही सांगायचं आहे, कशाला उद्याची बात, अरे वा. उडदा माझी काळे गोरची, खूप नाटकं. अच्छा. आणि आणि शिक्षण तुम्ही म्हणाल की वडील मुंबईत होते, तर मग तुमचं शिक्षण मुंबईत झालं नाही का नाही, माझा जन्म कोथोड्यात झाला. अच्छा. वडील आमचे 48 साला त्यांच्यात वडील इकडे आले तेव्हा इकडे जागा जमिनी घेतलेल्याच होत्या. हां. आणि मग 54 सालात वडिलांनी आमच्या घर बांधलं. हां. आणि 54 सालानंतर माझा जन्म आहे. अच्छा. माझा जन्म कोथोड्यात झाला. मग तिकडे प्राथमिक शिक्षण सगळं आमच्या तिकडेच झालं? मराठी शाळा होती, हायस्कूल आहे. हां. त्यामुळे माझं 11वी पर्यंत शिक्षण तिथेच झालं. हां. आणि पुढे काही म्हणजे आता घरीच राहायचं म्हटल्यानंतर आणि तेव्हा म्हणजे एस-टी बिस्टीच्या गाड्या नाहीतच काही. बरोबर. हो. कॉलेजला जरी यायचं म्हटलं हो. तरी ते शक्य नव्हतं. त्यामुळे मी हा व्यवसायात पडलो. हां. आणि माझं स्वतःचं मत आहे, नाही म्हणून थांबायचं नाही, हां. त्यातून काहीतरी आपण वेगळं निर्माण करायचं. खरं. आणि आम्ही ते केलं. हं. आणि दत्तगुरूच्या कृपेने आम्हाला यश आलं. खरे. मग. काका, तुम्ही घरी जाऊन दूध देता, होय. पण आता बंद पिशवीतलं दूध आलंय, होय. म्हणजे तुमच्याच व्यवसायाला एक आव्हान निर्माण हो. झालंय. तर याकडे तुम्ही कसं बघता? मला काही त्याचा परिणाम नाही. अच्छा. मला अजून म्हणजे आता इतके वर्ष मी धंदा करतोय म्हणजे हां, आता खरंय. पण मला काही परिणाम नाही झाला. हं, हं, इव्हन तुम्हाला मी सांगतो, आमच्या गावात सुद्धा काही लोकांनी म्हशी घेतल्या हं. आणि त्यांनी माझा सल्ला घेतला. मी म्हटलं चांगला आहे धंदा, पण हां. चिकाटी हवी अमुक. बरोबर. हं. पण त्यातूनच काही लोक खोचक होते. ते म्हणाले आम्ही धंदा सुरू केल्यावर तुमची गिरायकं जातील. म्हटलं जाऊ दे, तुम्ही घेऊन बघा माझी गिरायकं. पण मला त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. त्यांच्या गोठ्यात आता काही नाही, त्यांचे गोठे रिकामे आहेत. मी आहे तिथेच आहे. खरंय. माझ्या मागून आले आणि आधी गुराचा धंदा बंद करून ते गेले. आपली निष्ठा पाहिजे खरंय. आणि क्वालिटी तुम्ही जपाव, लोक हां. भरपूर पैसे देतात. खरंय. म्हणजे तुम्ही क्वालिटी जर जपली तर लोक पैशाचा विचार करीत नाही. बरोबर. आणि मी घरपोच जाऊन सर्व्हिस आहे माझी. होय. अजून सुद्धा मी जिने चढून दूध घालतोय. काय सांगता? आणि हो, अजून सुद्धा मी तुम्हाला सांगतो जवळजवळ 300-400 पैठण्या माझ्याजवळ आहेत. अच्छा. हो, म्हणजे जे जुने जे माझे ग्राहक आहेत हं, हं. तिथे लिफ्ट नाहीये, होय. पण तिथे मी जाऊन दूध घालतो. अच्छा. पण माझे आता पाय दुखतात म्हणून हां. कधी अडचण असेल तर ते मला सांगतात, काका तुम्ही हाक मारा, आम्ही खाली येतो. हां, हां. पण ते मला नेहमी बुद्धीला पटत नाही. हां, हां. म्हणजे आपण आपला धंदा आहे हां. आणि त्यांना बोलवायचं खाली, पण अडचणीच्या काळात ते खाली येतात, अच्छा. दूध घेऊन जातात, गाडीचा हॉर्न वाजवायची खोटी हं, हं, येतात. हं. असं तुमचे आता ऋणानुबंध जोडले झाले होय, गेलेत होय. सगळ्यांशी, हो, बरोबर आहे होय. ना? अगदी घरगुती संबंध आहेत. हां. पण काका, असं बघा की तुम्ही इतकी वर्ष चिकाटीने हा व्यवसाय करताय, अनेक आव्हानं आली, पण हो, आजच्या होय. तरुण मात्र शेती किंवा या व्यवसायाकडे वळताना दिसत नाहीत. तर काय सांगाल त्यांना तुम्ही? तरुण शेतीकडे वळसा याचं कारण एक, आपल्या याच्यात लोकांना काम करायला म्हणजे रोजचं काम करायला नको, हं. बांधिलकी नको. थोडक्यात रोजचं हां. काम करण्यापेक्षा बांधिलकी नको. हां. हा धंदा उत्तम आहे तुम्हाला सांगतो. हां. आणि तुम्ही जर क्वालिटी जपली तर तुमच्या मागून ग्राहक येतील. हं, ही माझी ख्याती आहे. खरंय. पण हे आत्ताच्या पिढीला काही नको आहे. हां. आणि ही बांधिलकी नको म्हणून ह्या व्यवसायात कोण आता पडायला मागत नाही. बरोबर. असं झालेलं आहे. काका, इतक्या वर्षांचा तुमचा व्यवसाय आहे, तर त्याचं एक गमक किंवा एखादं सूत्र तुम्हाला काय वाटतं, कशामुळे हे सगळं टिकून राहिलं? चिकाटीमुळे. चिकाटीमुळे? चिकाटी ह्याच त्याला, चिकाटी आणि विश्वास हं. की भाव्यांकडचं दूध आलंय त्याचा पर्याय दुसरा नाही किंवा 100% दूध आहे. अरे वा, हां. खरंय खरंय. हो, आता अनेक गोष्टी आपण ऐकत हा, असतो, आता भेसळ बघताय ऐकतो. आता हो. बघताय ना काय काय अगदी, चाललंय अगदी, ते. अगदी. आमच्या मनात सुद्धा कधी आलं नाही. हां. हां, आम्ही गाईचं म्हशीचं दूध एकत्र करून विकतो. गाईचं कोणाला सेपरेट हवं असेल तरी देतो, पण आमचा दर सगळ्याचा एकच असतो. हां. याचं कारण क्वालिटी. बरोबर. आणि माझ्याकडे गाई सुद्धा गीर गाई आहेत. हां.
आणि जनावरांना आम्ही जे म्हणजे काय म्हणतात खुराक जो देतो हं. तो सुद्धा आम्ही कुठला केमिकलचा देत नाही. हां. ओरिजिनल सरकी पेंट, पत्री पेंट, हां. तुरचूण म्हणजे हीच जी खाणी येतात म्हणजे ओरिजिनल जे शेतात पिकतं त्याचीच आम्ही खाणी देतो. त्यामुळे आमची जनावरं तब्येत राखून आहेत. म्हणजे व्यवसायात कुठलाही शॉर्टकट नाही. नाही ना. हां, कष्ट आणि व्यवसाय कष्ट आणि व्यवसाय. हे सूत्र तुम्ही जपलेलं हो, आहे. आणि त्यामुळेच आम्हाला हे यश आलेलं आहे. काका, आपण मुलाखतीकडे शेवट करताना तुम्ही आजच्या तरुणांना किंवा आजच्या व्यावसायिकांना काय सांगाल? काय एखादा सल्ला द्याल? कुठलाही तुम्ही व्यवसाय करा त्याला चिकाटी हवी आणि वेळेचं बंधन हवं. तुम्ही एकदा जर वेळेचं बंधन पाळलं तर तुम्हाला काही कमी पडणार नाही. नोकरी करायची म्हटली तरी वेळेवर जायला लागतं. हो. पण ह्याला सुट्टी नाही. हां. या धंद्याला सुट्टी नाही. समजा तुमच्या घरात काही अडचण आली हां. तर दूध किमान ते काढून बाहेर पडलं, जनावरांचं दूध काढलं पाहिजे. वितरण नाही झालं तरी हरकत नाही, पण ते जनावरांचं दूध काढलं पाहिजे. आणि धंदा चांगला आहे. कष्ट करणाऱ्याला काही कमी पडत नाही, हे माझं तत्व आहे. मग कुठलाही तुम्ही व्यवसाय करा. नोकरी केली तरी तिथे करायलाच पाहिजे. होय. त्यात पण त्याला सुट्ट्या असतात, याला सुट्टी नाही. खरंय. चांगला आहे व्यवसाय आणि आम्ही तो अनुभवलाय होय. आणि म्हणून आम्ही अजून करतो आणि अजून माझी इच्छा आहे दत्तगुरूच्या कृपेने जेवढं होतं होईल तिथपर्यंत करायचं. वा. हा. आणि खूप विश्वास आहे तुमचा. तुम्ही आजही किती आनंदी दिसताय बोलताना सुद्धा, हो हो. की नाही? तुम्हाला आनंद मिळतो ह्या व्यवसायात. हो, 4 लोकांना आपण दूध पोचवतो, त्यात हे होतं, 4 लोकांच्या ओळखी होतात. हां. त्यामुळे सगळं चांगलं. मी खूप आनंदी आहे या व्यवसायात. हां. आणि मी सांगितलं ना, माझ्या मुलींची, माझ्या मिसेसची खूप यात मला साथ मिळाली आणि दत्तगुरूची कृपा. बरोबर. खरं. श्रोते हो, आजही पहाटे उठून आपल्या ग्राहकांना वेळेवर आणि शुद्ध दूध पोहोचवणारे, जिद्दीनं आणि श्री दत्तकृपेने संकटावर मात करणारे माधव भावे काका यांचा हा प्रेरणादायी प्रवास आपण सर्वांनीच ऐकला. श्रोते हो, कष्टाला प्रामाणिकपणाची आणि सचोटीची जोड दिली की यश आणि समाधान नक्की मिळतं, हे आज भावे काकांकडे बघून आम्हाला खरंच पाहायला मिळतं आणि आनंद वाटतो आणि त्यांच्याकडनंच खूप प्रेरणा मिळते. काका, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना आकाशवाणीच्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि आपण इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मी आपला आभारी आहे. तुम्ही मला बोलावलं आणि आठवण ठेवून बोलावलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो. कार्यक्रमाचे सादर करते विवेक वानखडे.